मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये कोणते 21 नवीन जिल्हे बनू शकतात। महाराष्ट्रामध्ये 2014 पासून एकूण 36 जिल्हे अस्तित्वात आहेत। 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये फक्त 35 जिल्हे होते। महत्त्वाचे म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांची संख्या फक्त 26 होती। नंतरच्या काही दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रामध्ये 10 जिल्हे तयार झाले। जिल्ह्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाला अधिक सुलभता मिळाली, पण वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय ओझं वाढलं। त्यामुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती अधिक गरजेची वाटू लागली। महाराष्ट्रातील सध्याच्या जिल्ह्यांचे विभाजन करून आणखी काही नवीन जिल्हे तयार करणे हा शासन दरबारी प्रस्तावित आहे, पण या प्रस्तावावर सरकारकडून फारसा सकारात्मक निर्णय होत नसल्याची वास्तविकता आहे। राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हा प्रस्ताव मागे पडून आहे, पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून त्यामध्ये महाराष्ट्रात आणखी 21 जिल्हे तयार होणार असा दावा करण्यात आला आहे। खरं तर राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, पण प्रश्न असा आहे की या 21 नवीन जिल्ह्यांची गरज आहे का? महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांचं क्षेत्रफळ मोठं आहे आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे। परिणामी नागरिकांना प्रशासकीय सुविधा आणि सेवांसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। जसं की काही वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देण्यासाठी लांबच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना पूर्ण दिवस लागतो। नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली तर नागरिकांना अधिक वेगवान आणि कार्यक्षम सेवा मिळतील। स्थानिक स्तरावर विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल। कोणत्या 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे ते पाहूया। व्हायरल पोस्टनुसार प्रस्तावित नवीन जिल्ह्यांमध्ये जळगावमधील भुसावळ, लातूरमधील उदगीर, बीडमधील अंबेजोगाई, नाशिकमधील मालेगाव आणि कळवण, नांदेडमधील किनवट, ठाण्यामधलं मीरा भाईंदर आणि कल्याण, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या काही भाग मिळून माणदेश, बुलढाण्यातील खामगाव, पुण्यातील बारामती, पालघरमधील जव्हार, अमरावतीमधील अचलपूर, भंडाऱ्यातील साकोली, रत्नागिरीतील मंडणगड, रायगडमधील महाड, अहमदनगरमधलं शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर, गडचिरोलीमधलं अहेरी आणि यवतमाळमधलं पुसद या जिल्ह्यांचा समावेश असल्याचा दावा आहे। या जिल्ह्यांची निर्मिती स्थानिक प्रशासनाला सुलभ करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते। प्रस्तावित जिल्हे निर्माण झाले तर स्थानिक लोकांना जवळपासच्या प्रशासकीय सुविधा उपलब्ध होतील। नवीन जिल्हा निर्मितीची घोषणा प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी 2025ला होऊ शकते असा सुद्धा दावा केला जात आहे। मध्यंतरी शासनाने याबाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता, पण या प्रस्तावावर अजून सरकार दरबारी कोणताच निर्णय झालेला नाही। हा प्रस्ताव अजूनही शासनाच्या दरबारामध्ये लाल फितीमध्ये अडकून पडलेला आहे। पण अशातच गेल्या काही दिवसांपासून 26 जानेवारी 2025ला महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल आणि राज्यात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे असा दावा केला जातोय। त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळत आहे। राज्यात खरंच 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे का? याबद्दल प्रशासकीय पातळीवर काही हालचाली सुरू आहेत का? असं काही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ घालताना दिसत आहेत। अशा परिस्थितीत आता पाहूया याबाबतची नेमकी सत्यता काय आहे। खरं तर सध्या राज्यात शासनाकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो आहे। त्यामुळे आत्ता तरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो। नवीन जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे। सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अजून तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे। महत्त्वाचं म्हणजे जिल्हा निर्मितीबाबतचा प्रस्ताव जर शासन दरबारी विचाराधीन राहिला असता तर या संदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या असत्या आणि याची माहिती साहजिकच प्रसारमाध्यमांसमोर आली असती, पण सध्या प्रशासकीय पातळीवर अशा कोणत्याच हालचाली दिसत नाही आहेत। म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे। शासनाकडून अशी कोणतीही घोषणा किंवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावर बऱ्याच वर्षापासून उपलब्ध आहे। त्यातूनच ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आली असावी। मित्रांनो, 21 जिल्हे होतील की नाही हे सध्या तरी सांगणं कठीण आहे, पण येणाऱ्या काळात राज्यात महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प, नदी जोड प्रकल्प आणि महामार्ग प्रकल्प राबवले जाणार आहेत हे नक्की। या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दळणवळण सुधारणा, जलव्यवस्थापन आणि आर्थिक विकासाला गती मिळेल। विशेषतः नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, वैतरणा नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि नाशिक डहाणू रेल्वे प्रकल्पांसारखे महत्त्वाचे प्रकल्प राज्याचा विकास वाढवतील। त्यामुळे आमच्या या व्हिडिओला नक्की पहा, ज्यात आम्ही देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात कोणते प्रोजेक्ट चालू करतील याची माहिती दिली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा।